नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. धर्मदाय आयुक्त भरती 2025 संदर्भात जी काही अंतिम उत्तर तालिका आहे किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती आली किंवा नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे काय? काही विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट डाउनलोड झालेली आहे, पण त्यांना रिस्पॉन्स शीटमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की माझे 2 मार्क्स वाढले, कोणी म्हणतंय माझा 1 मार्क वाढला. पण जास्तीत जास्त विद्यार्थी हे सांगताय की जी पहिली रिस्पॉन्स शीट होती तीच आता सेकंड रिस्पॉन्स शीट आहे. कुठलाही बदल सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये करण्यात आलेला नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आपण आपल्या ग्रुपवर एक पोल सुद्धा घेतला. त्या पोलमध्ये विद्यार्थ्यांनी वोटिंग केलेलं आहे. त्यानुसार आपण माहिती पाहू. त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी कोणती नोटीस वगैरे आली का त्याची सुद्धा माहिती बघणार आहोत आणि त्यासोबतच ज्या काही आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये 34 प्रश्नपत्रिका संच तसेच 94 प्रश्नपत्रिका संच वनरक्षक भरती या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या ग्रुपवर एक पोल घेतला होता. त्यामध्ये प्रश्न टाकलेला होता की धर्मदाय आयुक्त भरती 2025 संदर्भात सेकंड आन्सर कीमध्ये काय झालेलं आहे. तर पहिलं जे ऑप्शन होतं त्यामध्ये होतं मार्क बदल झाला का? तर 23% लोकांनी या ठिकाणी मार्क बदल झाला असा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर 63% लोकांनी काहीच बदल झालेला नाही असं निवडलेलं आहे आणि जे काही 14% लोक आहेत त्यांनी असं सांगितलंय की लॉग इनमध्ये आम्हाला प्रॉब्लेम येत आहे. तर या ठिकाणी पोलवरून तुम्ही पाहू शकता 23% का होईना पण काही विद्यार्थी असे सांगताय की आमच्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया कमेंट्स. आपल्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये काही कमेंट सुद्धा आलेले आहेत. तुम्ही जर कमेंट पाहिल्या तर 17 नोव्हेंबरची जी आहे ती एक्झाम झालेली होती. काही जण म्हणताय की तीच रिस्पॉन्स शीट आम्हाला पुन्हा दिसते. या ठिकाणी एका विद्यार्थ्याने कमेंट केलेली आहे की 2 प्लस झालेले आहेत. नंतर एका विद्यार्थ्याने कमेंट केली की माझा 1 मार्क कमी झालेला आहे आणि नंतर पाहू शकता माझे 8 मार्क्स कमी झालेले आहे. असं सुद्धा कमेंट या ठिकाणी करण्यात आली आणि तसेच जे काही विद्यार्थी आहेत ते सांगताय की ही फेक न्यूज आहे. कोणतीही रिस्पॉन्स शीट आलेली नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटीस का बरं आलेल्या आहेत किंवा कमेंट का बरं केलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी? कारण की जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर अजूनपर्यंत कुठलीही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आलेलो आहोत. यामध्ये जी काही विद्यार्थ्यांना सध्या नोटीस दिसत आहे ती म्हणजे 17 नोव्हेंबरची नोटीस आहे आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे की लिंक फॉर आन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म फॉर ऑनलाईन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. यामध्ये 17 तारखेला त्यांनी लिंक ॲक्टिव्हेट करून दिली. इथे तुम्ही क्लिक केलं तर कोणतीही नोटीस डाउनलोड न होता थेट आपल्याला त्यांनी लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा तर तुम्ही लॉग इनच्या वेबसाईटवर आपण जातो. त्या ठिकाणी लॉग इन करून आपण आपली रिस्पॉन्स शीट ही पाहू शकतो. आता पहा, प्रश्न असा निर्माण झालाय की नेमकी सेकंड रिस्पॉन्स शीट आली किंवा नाही. तर इथे आपल्याला मतभेद होताना दिसतात. म्हणून तुम्ही ती डाउनलोड केली काय? तुमच्या मार्कांमध्ये काही बदल आहे का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज येऊन जाईल. राहिला प्रश्न धर्मदाय आयुक्तालय यांच्याशी संपर्क साधण्याचा, तर त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट केला ते असं सांगताय की आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तुम्ही दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जेव्हा दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून कोणताही कॉल रिसीव्ह केला जात नाही. हे झालं धर्मदाय आयुक्तालयाच्या ऑफिसच्या बाबतचं. तर ज्यांना आपण कॉल केलाय ते सांगताय की आम्हाला त्याच्याबाबत माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे ते आपला कॉल रिसीव्ह करत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर हेल्पलाईन नंबर सुद्धा मिळून जातील. त्यावर कॉल करून तुम्ही ही प्रयत्न करू शकता. पण या संदर्भात अजून त्यांनी कुठलीही नोटीस काढलेली नाही. नोटीस जरी आपल्यापर्यंत आलेली नसली तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं लॉग इन होत आहे. 2 विद्यार्थ्यांची आन्सर की या ठिकाणी मी डाउनलोड करून दिली. पण जेव्हा त्यांनी मला त्यांचा आयडी आणि पासवर्ड पाठवला होता त्यावेळी मी त्यांना डाउनलोड करून दिली. नेमकी ही पहिलीच आहे किंवा दुसरी आहे ते न तपासता थेट मी त्यांना पाठवली आणि त्यावरूनच मला समजलं की रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आपला व्हिडिओ टाकलेला होता कालचा आणि त्या संदर्भात ग्रुपमध्येही तुम्हाला लिंक वगैरे प्रोव्हाईड केलेली होती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांची आन्सर की डाउनलोड होत होती म्हणून त्याच कारणाने आपण या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता. पण नेमकी ती पहिलीच आन्सर की आहे की त्यामध्ये काही बदल करण्यात आले किंवा कोणताही प्रश्न रद्द न करण्यात आला ते आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केल्याच्या नंतर समजणार आहे. 2 गोष्टींमधून क्लिअर होऊ शकते. एक म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी सांगतील की कोणताही बदल झालेला नाही त्यावेळी आपण समजू की आन्सर की आलेली नाही. दुसरं, जर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की हो आमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये बदल झालेला आहे तर आपल्याला समजेल की ही सेकंड रिस्पॉन्स शीट आहे. दुसरा पर्याय म्हणजे काय? तर धर्मदाय आयुक्तालय स्वतः यांनी एखादी नोटीस जर प्रसिद्ध केली तर त्यानंतर सुद्धा हा
हा मुद्दा क्लिअर होऊ शकतो. सध्या मात्र एवढंच, की लॉग इन होत आहे, आन्सर की डाउनलोड होत आहे, पण ती पहिली आहे का दुसरी हे आपल्याला कळत नाही. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट ही अगोदर जशी होती तशीच आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कोणतेही प्रश्न रद्द करण्यात आलेले नाही किंवा प्रश्नांच्या पर्यायामध्ये बदल करण्यात आलेला नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे मार्क्स किती तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये बदल झालाय काय तेही तुम्ही सांगू शकता आणि तुमचं लॉगिन होत आहे किंवा तुम्हालाही लॉगिनमध्ये काही अडचण येत आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली किंवा नवीन नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. धर्मदाय आयुक्त भरती 2025 संदर्भात जी काही अंतिम उत्तर तालिका आहे किंवा सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती आली किंवा नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे काय? काही विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट डाउनलोड झालेली आहे, पण त्यांना रिस्पॉन्स शीटमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली आहे की माझे 2 मार्क्स वाढले, कोणी म्हणतंय माझा 1 मार्क वाढला. पण जास्तीत जास्त विद्यार्थी हे सांगताय की जी पहिली रिस्पॉन्स शीट होती तीच आता सेकंड रिस्पॉन्स शीट आहे. कुठलाही बदल सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये करण्यात आलेला नाही. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आपण आपल्या ग्रुपवर एक पोल सुद्धा घेतला. त्या पोलमध्ये विद्यार्थ्यांनी वोटिंग केलेलं आहे. त्यानुसार आपण माहिती पाहू. त्यानंतर अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी कोणती नोटीस वगैरे आली का त्याची सुद्धा माहिती बघणार आहोत आणि त्यासोबतच ज्या काही आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये 34 प्रश्नपत्रिका संच तसेच 94 प्रश्नपत्रिका संच वनरक्षक भरती या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा जे काही नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती मिळवू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या ग्रुपवर एक पोल घेतला होता. त्यामध्ये प्रश्न टाकलेला होता की धर्मदाय आयुक्त भरती 2025 संदर्भात सेकंड आन्सर कीमध्ये काय झालेलं आहे. तर पहिलं जे ऑप्शन होतं त्यामध्ये होतं मार्क बदल झाला का? तर 23% लोकांनी या ठिकाणी मार्क बदल झाला असा पर्याय निवडलेला आहे. त्यानंतर 63% लोकांनी काहीच बदल झालेला नाही असं निवडलेलं आहे आणि जे काही 14% लोक आहेत त्यांनी असं सांगितलंय की लॉग इनमध्ये आम्हाला प्रॉब्लेम येत आहे. तर या ठिकाणी पोलवरून तुम्ही पाहू शकता 23% का होईना पण काही विद्यार्थी असे सांगताय की आमच्या मार्कांमध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर आपण पाहूया कमेंट्स. आपल्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये काही कमेंट सुद्धा आलेले आहेत. तुम्ही जर कमेंट पाहिल्या तर 17 नोव्हेंबरची जी आहे ती एक्झाम झालेली होती. काही जण म्हणताय की तीच रिस्पॉन्स शीट आम्हाला पुन्हा दिसते. या ठिकाणी एका विद्यार्थ्याने कमेंट केलेली आहे की 2 प्लस झालेले आहेत. नंतर एका विद्यार्थ्याने कमेंट केली की माझा 1 मार्क कमी झालेला आहे आणि नंतर पाहू शकता माझे 8 मार्क्स कमी झालेले आहे. असं सुद्धा कमेंट या ठिकाणी करण्यात आली आणि तसेच काही जे काही विद्यार्थी आहेत ते सांगताय की ही फेक न्यूज आहे. कोणतीही रिस्पॉन्स शीट आलेली नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नोटीस का बरं आलेल्या आहेत किंवा कमेंट का बरं केलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी? कारण की जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर अजूनपर्यंत कुठलीही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अधिकृत वेबसाईटवर सुद्धा आलेलो आहोत. यामध्ये जी काही विद्यार्थ्यांना सध्या नोटीस दिसत आहे ती म्हणजे 17 नोव्हेंबरची. 17 नोव्हेंबरची नोटीस आहे आणि इथे त्यांनी सांगितलेलं आहे की लिंक फॉर आन्सर की अँड ऑब्जेक्शन फॉर्म फॉर ऑनलाईन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. यामध्ये 17 तारखेला त्यांनी लिंक ॲक्टिव्हेट करून दिली. इथे तुम्ही क्लिक केलं तर कोणतीही नोटीस डाउनलोड न होता थेट आपल्याला त्यांनी लिंक दिलेली आहे. लिंकवर क्लिक करा तर तुम्ही लॉग इनच्या वेबसाईटवर आपण जातो. त्या ठिकाणी लॉग इन करून आपण आपली रिस्पॉन्स शीट ही पाहू शकतो. आता पहा प्रश्न असा निर्माण झालाय की नेमकी सेकंड रिस्पॉन्स शीट आली किंवा नाही. तर इथे आपल्याला मतभेद होताना दिसतात. म्हणून तुम्ही ती डाउनलोड केली काय? तुमच्या मार्कांमध्ये काही बदल आहे का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. म्हणजे इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा अंदाज येऊन जाईल. राहिला प्रश्न धर्मदाय आयुक्तालय यांच्याशी संपर्क साधण्याचा, तर त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट केला ते असं सांगताय की आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तुम्ही दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जेव्हा दुसऱ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून कोणताही कॉल रिसीव्ह केला जात नाही. हे झालं धर्मदाय आयुक्तालयाच्या ऑफिसच्या बाबतचं. तर ज्यांना आपण कॉल केलाय ते सांगताय की आम्हाला त्याच्याबाबत माहिती नाही आणि ज्यांना माहिती आहे ते आपला कॉल रिसीव्ह करत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर हेल्पलाईन नंबर सुद्धा मिळून जातील. त्यावर कॉल करून तुम्ही ही प्रयत्न करू शकता. पण या संदर्भात अजून त्यांनी कुठलीही नोटीस काढलेली नाही. नोटीस जरी आपल्यापर्यंत आलेली नसली तरी सुद्धा विद्यार्थ्यांचं लॉग इन होत आहे. 2 विद्यार्थ्यांची आन्सर की या ठिकाणी मी डाउनलोड करून दिली. पण जेव्हा त्यांनी मला त्यांचा आयडी आणि पासवर्ड पाठवला होता त्यावेळी मी त्यांना डाउनलोड करून दिली. नेमकी ही पहिलीच आहे किंवा दुसरी आहे ते न तपासता थेट मी त्यांना पाठवली आणि त्यावरूनच मला समजलं की रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आपला व्हिडिओ टाकलेला होता कालचा आणि त्या संदर्भात ग्रुपमध्येही तुम्हाला लिंक वगैरे प्रोव्हाईड केलेली होती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो,
विद्यार्थ्यांची आन्सर की डाउनलोड होत होती म्हणून त्याच कारणाने आपण या संदर्भात व्हिडिओ बनवलेला होता. पण नेमकी ती पहिलीच आन्सर की आहे की त्यामध्ये काही बदल करण्यात आले किंवा कोणताही प्रश्न रद्द न करण्यात आला, ते आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केल्याच्या नंतर समजणार आहे. 2 गोष्टींमधून क्लिअर होऊ शकते. एक म्हणजे जेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थी सांगतील की कोणताही बदल झालेला नाही, त्यावेळी आपण समजू की आन्सर की आलेली नाही. दुसरं, जर काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की हो, आमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये बदल झालेला आहे, तर आपल्याला समजेल की ही सेकंड रिस्पॉन्स शीट आहे. दुसरा पर्याय म्हणजे काय, तर धर्मादाय आयुक्तालय स्वतः यांनी एखादी नोटीस जर प्रसिद्ध केली, तर त्यानंतर सुद्धा हा मुद्दा क्लिअर होऊ शकतो. सध्या मात्र एवढंच की लॉगिन होत आहे, आन्सर की डाउनलोड होत आहे, पण ती पहिली आहे का दुसरी हे आपल्याला कळत नाही. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांची रिस्पॉन्स शीट ही अगोदर जशी होती तशीच आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कोणतेही प्रश्न रद्द करण्यात आलेले नाही किंवा प्रश्नांच्या पर्यायामध्ये बदल करण्यात आलेला नाही. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे मार्क्स किती तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या रिस्पॉन्स शीटमध्ये बदल झालाय काय तेही तुम्ही सांगू शकता आणि तुमचं लॉगिन होत आहे किंवा तुम्हालाही लॉगिनमध्ये काही अडचण येत आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली किंवा नवीन नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.